हॅलो. गोष्टी सांगणार आहे. मी माझ्या नातीची मुग्गा आजी आहे. आणखीन एका नातीची मुग्धा आजी आहे. आणि आणखीन बऱ्याच मुलांची आजी झालेली आहे. गोष्टी सांगायला मला आवडतात. आणि मला आवडतात म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. पण तुम्हाला पण गोष्टी सांगायला आवडतात हे मला माहिती आहे. कारण इतक्या मुलांनी माझ्याकडे गोष्टीचा आग्रह धरलेला आहे असतो. त्यामुळे आता घरात बसून बसून तुम्ही पकला असाल तर तुम्हाला थोड्या गोष्टी सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. या गोष्टी कदाचित तुम्ही कधीच ऐकलेल्या नसतील. म्हणजे कसं असतं, चिवकाऊच्या गोष्टी ऐकलेल्या असतात, रामायण महाभारतातल्या गोष्टी ऐकलेल्या असतात, काही परीकथासुद्धा ऐकलेल्या असतात. पण या गोष्टी आहेत ह्या फारशा कोणापर्यंत पोचलेल्या नाही आहेत. अशा गोष्टी मी सांगणार आहे. त्यातली पहिली जी सुरुवात आहे ती आहे रशियन उराल पर्वतातल्या भागातल्या गोष्टींची ही एक मालिका. या भागामध्ये तांब्याच्या खाणी होत्या आणि या तांब्यांच्या खाणीमधून जसं तांबं निघायचं त्याच्या बरोबरीने अनेक वेगवेगळी मिनरल्स म्हणजे खनिजं निघायची. या खनिजांमध्ये काही अगदीच स्वस्तातली, फारसा भाव न येणारी असे दगड असायचे आणि काही अगदी मौल्यवान दगड असायचे, काही थोडे कमी मौल्यवान दगड असायचे. पण या सगळ्यांचा उपयोग काही ना काहीतरी असायचा. आणि या खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांची जी गावं होती त्या गावांमधून या खाणींसंबंधी काही गोष्टी पसरल्या. सर्व लोकांना गोष्टी सांगायला आवडतंच, तसं इथेही आवडत होतं. आणि मग त्या खाणींमध्ये काम करताना त्यांना आलेले अनुभव, त्या भागामध्ये असलेला जमीनदारीचा प्रभाव आणि म्हणजे जमीनदारी व्यवस्था आणि दुष्ट जमीनदार असत ते त्यांना कसे छळत, त्यातून काही गोष्टी जन्माला आल्या. आणि या गोष्टी सगळीकडे विखरून राहिलेल्या होत्या. एक पावेल बाजो नावाचे आजोबा होते. त्या आजोबांनी सगळ्या भागामध्ये फिरून फिरून या गोष्टी गोळा केल्या आणि एकत्र लिहून ठेवल्या. या गोष्टींच्या संग्रहाला नाव आहे मालाकाईट कास्केट. मालाकाईट हा एक दगडाचा प्रकार आहे. मी दाखवते थोड्या वेळाने तुम्हाला मालाकाईट कास्केट म्हणजे काय दगड आहे ते. आणि कास्केट म्हणजे पेटी. पेटीला दुसरं नाव आहे मंजुषा किंवा पेटिका किंवा पेटारसुद्धा म्हणतात त्याला. पण मालाकाईटची मंजुषा या नावाने त्यांनी या काही गोष्टी प्रसिद्ध केल्या. या गोष्टींमधला मुख्य पात्र जे आहे, सेंट्रल म्हणजे अगदी तिच्यापासून सगळ्या गोष्टी सुरू होतात, तिच्यापाशी जाऊन भिडतात अशी एक ताम्र पर्वताची राणी. ताम्र पर्वत म्हणजे तांब्याचा डोंगर. ज्या डोंगराच्या पोटामधल्या खाणींमधून तांबं मिळतं असा तो डोंगर म्हणजे ताम्र पर्वत. त्या ताम्र पर्वताची राणी ही या सर्वांच्या दृष्टीने एखाद्या देवीसारखीच होती. अर्थात ती चमत्कार करणारीच फक्त होती असं नाही, ती थोडीशी दुष्टावाही करायची. ती अगदी माणसासारखीच होती. तिला सुखदुःख होती, तिला दुःख होत असे, तिला संताप येत असे आणि ती काही लोकांना मदतही करत असे आणि काही लोकांना बरोबर धडाही शिकवत असे. या सगळ्या गोष्टी ज्या कष्टकरी लोकांनी तयार केल्या त्याची फार मजा आहे. आणि या सगळ्याला एक वेगळेपण आपल्या दृष्टीने असं आहे की आपल्याला या खनिजांसंबंधी काही फारशी माहिती नसते, कधीच नसते माहिती. कारण आपण त्या भागात राहतच नाही. आपल्याला कुठे तांब्याच्या खाणी माहीत असतात, आपल्याला कुठे इंद्रनीळ खडक, लापिस लाजुलीसारखे खडक माहिती असतात, रत्न कुठे माहिती असतात, हिरवे पाचू असे खाणींमध्ये मिळतात असं कुठे आपल्याला माहीत असतं. या सगळ्या गोष्टींचा संदर्भ घेऊन येणाऱ्या या गोष्टी आहेत, म्हणून त्या मी तुम्हाला सांगणार आहे. बघा ऐका, काही गोष्टी कदाचित आता मराठी आपलं कच्चं असतं त्यामुळे काही काही गोष्टी समजणार नाही, तर तुमचे आईबाबा तुम्हाला समजायला मदत करतील. किंवा गुगल आहेच आपलं, गुगल काकाला विचारायचं किंवा गुगल आजीला विचारायचं की याचा अर्थ काय ते शोधून काढायचं आणि शिकून घ्यायचं. तर पहिली गोष्ट जी सुरुवात होते ती ताम्र पर्वताच्या राणीपासून. त्या गोष्टीचं नावच असं आहे, मिस्ट्रेस ऑफ द कॉपर माउंटेन, ताम्र पर्वताची राणी. या गोष्टीवर रशियामध्ये बॅले डान्सेस झालेले आहेत, संगीतिका झालेल्या आहेत, नाटकं झालेली आहेत आणि सगळ्यांना ती माहीत असते. तिथल्या सर्वांना ही गोष्ट माहीत असते, इतकी ती प्रसिद्ध आहे. तर आपण सुरुवात करूया ताम्र पर्वताची राणी ही गोष्ट ऐकायला. तिथल्या
माणसाने सांगितलेली गोष्ट आहे बरं काही, म्हणजे तो जसं काही ही गोष्ट तुम्हाला सांगतोय अशी ही गोष्ट आहे. आणि आता ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. एके दिवशी आमच्या गावातले 2 गडी आपल्या कुरणांकडे नजर टाकायला म्हणून निघाले होते. गावापासून थोडी दूर होती त्यांची कुरणं. सेवेरुष्का गावाच्या फार दुसऱ्या कडेला. बहुतेक रविवार होता त्या दिवशी. पावसाळे दिवस सरल्यानंतर जशी छान उबदार हवा पडते तशीच हवा पडली होती. आणि हे दोघे गडी घुमेशकीच्या खाणींवर कामाला जायचे. घुमेशकी ही तिथली सर्वात मोठी खाण तांब्याची. तिथं ते कामाला जायचे. तिथं मालाकाईटचा दगड निघायचा, इंद्रनिळाचे खडे निघायचे, तर कधी शुद्ध तांब्याच्या लगडीही याती लागायच्या. तुम्हाला मी इंद्रनिळाचे खडे म्हणजे लापिस लजुलीचा दगड दाखवते बरं का, कसं छान निळा निळा आहे पहा. तर असले दगड, हा तर अगदी कच्चा यायला पॉलिश बिलिश पण केलेला नाही आहे. पॉलिश केलेला दगड पण कधीतरी दाखवेन. आणि आत्ता नाही, नंतर पुढच्या गोष्टीच्या वेळेला तुम्हाला मालाकाईटचा दगड कसा असतो ते दाखवेन. तर कधी शुद्ध तांब्याच्या लगडीही हाती लागायच्या. काय नि काय मिळायचं तिथे. या दोघांच्यातला एक जण अगदी तरुण पोरसवदासा होता. लग्नही झालं नव्हतं त्याचं, आणि तरीही त्याचा चेहरा तसा ओढलेला थकलेलाच दिसत होता. डोळ्याभोवती हिरवट काळपट वर्तुळं उमटायला लागली होती. दुसरा त्याच्यापेक्षा थोडा वयाने मोठा होता. तो तर अगदीच खंगलेला, खूप थकलेला दिसत होता. त्याचे डोळे अगदी खोलात गेले होते, गाल खप्पड झाले होते, आणि तो खोकायला लागला की किती वेळ तरी खोकला थांबत नसे त्याचा. त्या दोघांना बाहेर फिरायला निघताना त्या रानामध्ये भारी गोड वाटत होतं. पक्ष्यांचा किलबिलाट होता. मातीचा ओला ओला वास श्वासाश्वासात भरत होता. हवेची झुळूक हलकी फूल होऊन गिरगिरत होती. चालून चालून दोघे एव्हाना बरेच थकले होते. क्रास्नोगोरच्या लोखंडाच्या खाणीजवळ ते पोचले. या लोखंडाच्या खाणींमध्ये फारसं लक्ष दिलं जायचं नाही, पण तरी जेव्हा लोखंडाची गरज पडायची तेव्हा तिथे लोक जायचे म्हणजे जमीनदाराची माणसं मजुरांना तिथे पाठवायची. तर त्या तिथे थोडीशी सावली पाहून त्या दोघांनी गवतावर अंग टाकलं आणि काही क्षणातच दोघेही झोपेच्या अधीन झाले. झोपून गेले, गाढ झोपून गेले. अचानक त्यातल्या ते पोरसवदा तरुणाला जाग आली. जणू कुणीतरी त्याला हलवून हलवून जागं केलं होतं. त्याने समोर पाहिलं तर एका मोठ्याशा खडकाभोवती जमलेल्या लोखंडाच्या खनिजावर एक स्त्री बसली होती. लोखंडाचं खनिज म्हणजे असं गंजल्यासारखं दिसतं, तुकडे तुकडे असतात, दगडच असतात ते एक प्रकारचे. आणि हे पहा, हे लोखंडाचं खनिज आहे. हा खूप छोटासा दगड असला तरी खूप जड आहे, पण हे लोखंडाचं खनिज आहे. ते जर पाण्या पावसामध्ये राहिलं तर त्याच्यावर एक लालसर झाक उमटते, आणि तसा तो खनिजाचा ढीग होता. तर या म्हणजे ढीग म्हणजे तो ढीग पडून पडून शेवटी त्याचा एक मोठा खडकच तयार होतो. तर या खनिजाच्या ढिगावर ती स्त्री बसली होती, पाठमोरी बसली होती. पण तिच्या लांब सडक केसांच्या वेणीवरूनच कळत होतं की ती अगदी तरुण असावी. तिची ती वेणी अगदी काळीभोर होती, पण साधारणपणे पोरींच्या वेण्या जशा सतत हेलकावत असतात तशी ती हेलकावत अजिबात नव्हती. जड शीळ असल्यासारखी ती तिच्या पाठीवरच रोळत होती. वेणीच्या टोकाशी बांधलेली चमकती रिबन तुम्हाला आता माहीत नसेल, कारण आजकाल कोणी केसाला रिबन वगैरे बांधत नाही, पण आम्ही सुद्धा लहान होतो ना तेव्हा केसांना रिबिनी असायच्या. तशीच याही मुलीच्या वेणीला एक रिबन बांधलेली होती, पण त्या रिबनचा रंग अगदी वेगळाच होता. थोडीशी तांबडी होती, थोडीशी हिरवट होती, अशी दुरंगी छटा त्याच्यावर होती. आणि त्या रिबनची 2 टोकं तांब्याची 2 पानं असावीत अशी नाजूकपणे किणकिण करत होती. तो तरुण त्या वेणीकडेच पाहत राहिला, आश्चर्य करत राहिला. कशी आहे ना हिची वेणी. ही मुलगी फारशी उंच नसावी, पण तिची आकृती अगदी रेखीव होती बरं का. किती चंचल होती ती. एक क्षणभर काही स्वस्त बसत नव्हती. कधी पुढे झोकत होती, स्वतःच्याच पायापाशी काहीतरी शोधत होती, काय निरखत होती कोण जाणे. मधूनच ती ताठ बसत होती. एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे, सारखी इकडे तिकडे झुकत होती. आणि मग एकदम छोटीशी उडी मारून उभी राहत होती. हाताने काहीतरी सांगत होती का हातवारे करत होती, आणि सारखी तोंडाने बडबड चालली होती तिची. पण काय बोलत होती, कोणाशी बोलत होती, कोणत्या भाषेत बोलत होती हे काही कळत नव्हतं. पण तिच्या आवाजात हसू जणू खळखळत होतं. खूप आनंदात असल्यासारखी बोलत होती ती. अचानक त्या मुलाला वाटलं आपण तिच्याशी काहीतरी बोलावं.
आणि हा मनात विचार येतो ना येतो, तोच त्याच्या डोक्यामध्ये लक्कन प्रकाश पडला. अरे बापरे, ही तर साधीसुधी मुलगी नाही कोणी, ही तर खुद्द ताम्रपर्वताची राणी आहे. हा तिचाच तर खास जगा. आणि मी आधी कसं नाही पाहिलं तिला, वेड्यासारखी तिची वेणीच पाहत राहिलो. तिचा तो जगा, तसा जगा कुठेही पाहायला मिळणार नाही. मालाकाईटच्या हिरव्या दगडाचं रेशीम कातून त्याचा जगा बनवावा तसा तो होता. असलं रेशमासारखं दिसणारं मालाकाईट कधी कधीच मिळतं. पट्ट हात लावून पाहावा तर रेशमासारखा मऊ होत असेल त्याचा, पण अखेर तो दगडच असतो. पण हाय रे देवा, काय नशीब हे. हा, त्याच्या मनात आलं, हिने मला पाहायच्या आत मला इथनं सटकलं पाहिजे. तो मनात विचार करू लागला. त्याने गावातल्या म्हाताऱ्या कुताऱ्यांकडनं तिच्याबद्दलच्या साऱ्या कथा कहाण्या ऐकल्या होत्या. या मालाकाईटच्या युवतीला छंदच होता म्हणे लोकांना नादी लावून खुळ करण्याचा. पण हळूच सटकायचा असा विचार तो करतो न करतो तोच तिने मागे वळून त्याच्याचकडे थेट पाहिलं. हसत हसतच पाहत होती ती, आणि मग खळखळून हसत तिने त्याला चिडवलं, काय हे स्टेपान पेत्रोविच, एखाद्या सुंदरीकडे असं फुकटम फाकट पाहून घ्यायचं का? एका चोरट्या नजरेसाठी सुद्धा काहीतरी मोल द्यावं लागेल बरं. ये ये तिकडे जवळ ये, मला बोलायचं आहे जरा तुझ्याशी. ये बोलू थोडं. आता तो चांगलाच भेदरलेला, पण तसं दाखवलं मात्र नाही त्याने. आपलं अवसान गोळा केलं आणि निघाला पुढे. भया असेल मोठी चेटकी, पण अखेर एक लहानशी तरुणीच तर होती ती. आणि तो तर चांगला पुरुष होता, तरणा ताठा मर्द. आणि एका तरुण पोरीसमोर आपण भित्री भागूबाई असल्यासारखं दाखवून कसं चालेल? मला गप्पा मारायला वेळ नाही बाबा, मला जायचं आहे कामाला. आधीच आम्ही झोपण्यात वेळ दवडलाय, चाललोय आमच्या कुरणांकडे, गवत किती वाढलंय बघायचंय. ती हसली आणि म्हणली, कळल्या बरं तुझ्या थापा, ये आता इकडे ये, काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे मला. त्याला कळलं आता काही आपली सुटका होत नाही, कठीण. तो तिच्या दिशेने निघाला. तिने त्याला खनिजाच्या ढिगाला वळसा घालून यायला सांगितलं. तिथे जवळ जाताच त्याला दिसल्या तर खाली होत्या असंख्य पाली, कितीतरी वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या, पालीच पाली. काही हिरवट छटांच्या, काही आकाशी रंगाच्या, काही गर्द निळ्या. त्या रंगाच्या रंगामध्ये अनंत छटा, काही वाळूच्या रंगाच्या, म्हणजे वालुकारंगी, सोनेरी ठिपक्याने सजलेल्या, काही काचेसारख्या रंगाच्या, त्याच्यावर अभ्रकाचं शिंपण झाल्यासारख्या, काही गवती हिरव्या रंगाच्या, तर काहींच्या पाठीवर वेगवेगळी नक्षी उमटलेली. ती तरुणी पुन्हा असून म्हणाली, हां हां हां, जपून स्टेपान पेत्रोविच, माझ्या सैनिकांवर पाय देशील. बघ तू केवढा तगडा आहेस आणि त्या किती छोट्या छोट्या. थांब जरा. मग तिने टाळी वाजवली. तिने टाळी वाजवल्याबरोबर त्या पाली सगळ्या इकडे तिकडे पळत बाजूला सरकल्या आणि त्याला जाण्यासाठी त्यांनी वाट करून दिली. त्या वाटेतून सावकाश चालत तो जेव्हा तिच्याजवळ जाऊन ठेपला तेव्हा तिने पुन्हा टाळी वाजवली आणि हसतच म्हणाली, आता तुला पाय ठेवायला जागाच नाही मोकळी, आणि माझ्या या सेवकांवर पाय दिलास तर मोठे वाईट परिणाम होतील बरं का. ती हसतच राहिली. त्याने खाली पाहिलं तर खाली बोटभरी जमीन दिसत नव्हती. सगळ्या पाली त्याच्या पावलांभोवती गच्च जमून उभ्या होत्या. जणू जमिनीवर एक वेगळीच नक्षी उमटली होती. त्याने निरखून पाहिलं तर ते सारं पाली नव्हत्याच त्या तशा. ते तर सगळं तांब्याचं खनिज होतं. किती प्रकार, किती रंग, सगळे चकचकीत केलेले तुकडे, अभ्रक, ब्लेंडर, मालाकाईटच्या कित्येक छटा. आणि मग ती म्हणाली, आता कळलं मी कोणतेच ते पनुष्क. मालाकाईटच्या त्या युवतीच्या प्रश्नामागोमाग तिच्या हास्याची मोत्यांची लढ सांडली. मग हसायचं थांबून ती म्हणाली, घाबरू नकोस, माझ्यापासून तुला काही धोका नाही, विश्वास ठेव. त्या मुलाला स्वतःची भयंकर शरम वाटली, रागही आला. आपण असं काय दाखवलं चेहऱ्यावर की तिने आपल्याला असं हसावं आणि असं बोलावं. तो खूप संतापला आणि ओरडलंच तिच्यावर, मी कोणाला घाबरणार, मी घाबरणार, खाणीत काम करतो मी, कोणाला घाबरण्याची गरज नाही मला. फारच छान, ती म्हणाली, मला असाच कुणीतरी माणूस हवा होता जो कोणाला घाबरणार नाही. उद्या तू खाणीत जाशील तेव्हा पेलिक असेलच तिथे. मी सांगते तो निरोप त्याला द्यायचा, एकही शब्द गाळायचा नाही बरं का. त्याला सांग हा निरोप द्यायचा आहे. त्याला सांग ताम्रपर्वताच्या राणीचा हुकूम आहे तुला. तिने सांगितलंय, गलिच्छ वास मारणाऱ्या बोकडा, क्रास्नोकर्क खाणीतून चालता हो. तिथलं माझं लोखंडाचं शिरस्त्राण तोडलंस तर घुमेशकीतलं सगळं तांबं
मी इतक्या खोलवर गाडून टाकेन की ते पुन्हा कधीच कुणाला हाती लागणार नाही. एवढं बोलून ती गप्प राहिली. तिची नजर कठोर होती. कळलं तुला स्तेपानुष्को, खाणीत काम करतोस, तुला कुणाची भीती वाटत नाही म्हणालास ना? मग जा, जाऊन सांग बेलिफाला माझा निरोप. जा आता. पण त्या तुझ्या सोबत्याला यातलं काही सांगू नकोस बरं. आधीच थकलेला खंगलेला दिसतोय तो. त्याच्या डोक्याला ताप देऊन त्याला अडचणीत आणू नकोस. माझ्या पालींपैकी एक जण त्याला थोडी मदत करील. मी सांगितलंय तिला तसं. आणि मग तिने पुन्हा टाळी वाजवली. तशा साऱ्या पाली इतस्ततः विखुरल्या. तिनेही स्वतः एक उडी घेतली आणि खडकाला पकडून उभी राहिली. मग तिने खडकाच्या माथ्यावरच उडी घेतली आणि मग 4 पायांवर पालीसारखी पळू लागली. तिच्या हातापायांच्या जागी छोटे छोटे पंजे आले होते. तिला शेपूटही आले होते. तिची ती काळीभोर वेणी होती, ती पाठीवर काळा पट्टा होऊन चमकू लागली. आणि त्या पालीचं मस्तक मात्र अजूनही त्या सुंदर तरुणीचंच होतं. जणू ती विसरून गेली होती मस्तकाचं रूपांतर पालीच्या मस्तकात करण्याचं. मस्तक म्हणजे डोकं बरं का. ते डोकं अजून सुंदर तरुणीचंच होतं. ती पुन्हा एकदा त्या उंच खडकाच्या माथ्यावर पोहोचत त्याच्याकडे वळून पाहू लागली. काय बोलायचं ते विसरू नकोस स्तेपानुष्को. ताम्र पर्वताच्या राणीचा हुकूम आहे. सांग, गलिच्छ वास मारणाऱ्या बोकडा, क्रास्नगोरका खाणीतून चालता हो. हे त्याला जर असंच्या असं सांगितलंस तर मी तुझ्याशी लग्न करीन. तो किळसून तुंपलाच. उफ, सरपटणारी पाल तू, मी पालीशी लग्न करणार? तिने ते पाहिलं आणि हसली आणि ओरडून म्हणाली, तसं तर तसं, आपण यावर नंतर बोलू. कदाचित तुझं मन पालटेलही. आणि मग शेपटी सळसळत ती खडकापलीकडे अदृश्य झाली. आता याच्या पुढची गोष्ट आपण थोड्या वेळाने बघू किंवा उद्या बघू.